नमस्कार. प्रतिमाचा जो 6वा अंक आहे त्याचं आज आपण 2 भागात विश्लेषण थोडं बघायचं आहे. इथे आपल्याला आता कळलेलं आहे की रावण सीतेला घेऊन गेलेला आहे आणि पहिला जो हा विष्कंभक आहे त्याच्यामध्ये वृद्ध तापसी आहेत आणि ते आपल्याला समोर दिसणार आहेत आणि ते दोघंजणं खालनं म्हणत आहेत रक्षण करावे, परित्रायताम परित्रायताम. मग पहिला वर्णन करतो की अशा निळ्या कमळाचा हार असतो, काळसी निळा, आणि त्याच्या देठाप्रमाणे शुभ्र आणि चमकणाऱ्या दाढांनी हसणारा हा निशाचर आहे. हा राक्षसांचा राजा रावण आहे आणि एखाद्या सिंहाने हरणीला पकडावं त्याप्रमाणे बळजबरीने तो सीतेला घेऊन जात आहे. आणि आता आपल्याला कळलं की सीतेला घेऊन तो आकाशमार्गाने चाललेला आहे. त्यामुळे खूप छान उपमा दिली आहे. मृगी व सीता परिभूय नियते. सीतेला बळजबरीने पळवून, कपटाने पळवून आणि भिक्षा मागण्याचं हे करून तिला उचलून घेऊन गेलेला आहे. रामाला कपटाने बाहेर पाठवलेलं आहे, लक्ष्मण अनुपस्थित दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संविधानकाच्या हे आपल्याला कळतातच काय खुबी. आणि मग ती सीता जाते आणि दुसरा वर्णन करतो आहे की ती धडपड करणारी एखादी नागिण असावी, थरथरणारी एखादी फुलांची बेल असावी, तशी ही सीता कोमेजून गेली आहे, कंप पावत आहे. आणि हा पापी रावण तिला पळवून नेतो आहे. कशाप्रमाणे तर तपोवनातून सिद्धी म्हणजे तपाचं जे फळ असतं ती सिद्धी पळवून न्यावी त्याप्रमाणे हा बळजबरीने पळवून नेत आहे. म्हणजे तपश्चर्येची जी फळं असतात ती कधी कधी आपल्यापर्यंत मिळत नाहीत, कारण त्या सिद्धींमध्ये काही थोडा जरी दोष निघाला तरी ते पूर्णतेला जात नाहीत, त्याची फळं मिळत नाहीत. तर ह्या उपमांच्यातलं औचित्य असं असतं की वातावरण काय, रावण जरी असला तरी वेश साधूचा घेतला होता, वागत कपटानी होता, तर त्या पद्धतीच्या उपमा त्या वातावरणातल्या, त्या माहोलमधल्या अशा साधूच्या, संन्यासांच्या, तपोवनाच्या, सिद्धींच्या, मायावी कपटाची का असेना पण सिद्धी, या सगळ्यांच्या उपमा दिलेल्या आहेत. आणि म्हणून खूप सुंदर श्लोक आहे. स्वभावोक्ती अलंकार ज्याला आपल्याला म्हणता येईल तसं वर्णन आहे. विचेष्टमाना इव भुजंगमांगना, विधूयमाना इव च पुष्पितालता, विधूयमाना इव च पुष्पितालता, प्रसह्य म्हणजे बळजबरीने, पापेन दशामनेन सा, तपोवनात सिद्धी इव अपनीयते. तपोवनातून तपश्चर्या करतो आणि मग त्याला ते फळ मिळत असतं, पण ते मिळता त्याच्या हातात जावं त्याप्रमाणे तपोवनातून सिद्धी पळवून न्यावी त्याप्रमाणे बळजबरीनं सीतेला त्यांनी नेलेलं आहे. आणि खरंच ते तपस्व्यांचं जीवन जगत होते, व्रतस्थ जीवन जगत होते, दिलेलं वचन पालन करत होते. अशा अवस्थेमध्ये चांगले पद्धतीने ते त्यांचे जगत असताना रावणाने सीतेला नेलं आहे. तर सीता स्त्रीलिंगी आहे म्हणून सिद्धी हा शब्द वापरला आहे फळाच्या जागी, की तपोवनातून सिद्धी पळवून न्यावी. सिद्धी म्हणजे तपश्चर्याची फलश्रुती, फळ जे झालं असतं, मिळालं असतं ते एखाद्या गमसत नाही, त्याप्रमाणे सीतेला त्यांनी पळवून नेलेलं आहे. आणि सीतेची अवस्था ही तडफडणारी, स्त्रीचं तेज असतं, तिला असा परपुरुषाचा स्पर्श सहन होत नाही, मग ती नागिणीसारखीच वळवळणार, तडफडणारा, त्याच्या बाबूत अडकलेली ती सुटका करून देण्यासाठी तिची जी काही तडफड, वेदना, यातना आणि अयशस्वी धडपड चालली, त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि एखादी लता कंपित व्हावी तशी त्या बलाढ्य दशानन रावणाच्या बगलेत एवढीशी नाजूक कोवळी सीता, म्हणून पुष्पित, थरथरणाऱ्या पुष्पित बेलीसारखं, कारण थोडेसे काही दागिने आहेत तिच्याकडे, कळलं का? तर त्यामुळे ती ठसठशीत दागिने आहेत, तर ते जणू फुलं आहेत आणि वेलीवर आलेली फुलं तशी काही दागिने, हे काय तर ती दागिने टाकून जाणार आहे ना, त्यामुळे ते पुष्पित शब्द विशेषणाचं जास्त महत्त्व आहे. अशी वेल येते तिला. आणि वनलता ह्या कोणाच्या आध्यात नाहीत, मध्यात नाहीत, तरी त्यांनाही ओरबाडणारे राक्षस असतात, तसं सीतेला पळवून नेलेलं आहे. त्यामुळे ती उपमा पण फार सुंदर आहे. आणि सिद्धी हा शब्द मुद्दा ह्याला लिंगाचं औचित्य म्हणतात, की फल हा नपुसकलिंग शब्द आहे आणि रावण सीतेला नेतोय म्हणून तपोवनातनं सिद्धी पळवून नेत आहे असे शब्द वापरलेले आहेत. भास खूप सोपं लिहितो पण त्याच्यात खरंच खूप अर्थ भरलेला असतो. आणि भासाला अलंकाराचा सोस नाही, जडबोजड शब्दांचा अवडंबर त्याला आवडत नाही. तो अगदी स्वच्छ पारदर्शी मनाचा व्यक्ती असते ना, म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये
स्वच्छ ग्लासमध्ये पाणी असेल तर खालचा तळ दिसतो, इतका स्वच्छ पारदर्शी त्याच्या शब्दातनं अर्थ, भाव, ध्वनी, रसिकला हृदयाला चटकन कळतात. त्यामुळे त्या उपमा फार सुंदर दिलेल्या आहेत. तडफडणारी नागिण नागिणी चवताळली तेव्हा जाते जेव्हा तिला डिवचलं जातं. तर सीतेच्या पातिव्रत्याला हात घातलेला आहे त्याने, तिला उचलून पळवून नेलेली, त्यामुळे ती संतापणारच आणि ती अस्वस्थ होणारच, ती फुतकार टाकणारच. त्यामुळे फार परफेक्ट उपमा दिलेली आहे. आणि आज ते वर्णन चालू असताना त्यातला एक जण परत म्हणतो की वचन दिल्याप्रमाणे दशरथाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी सिद्ध असताना कुठे जाशील असं रावणाला आव्हान देऊन जटायूने जीभ घेतली. म्हणजे तिला वाचवायला आता तिथे जटायू आला आहे आणि रावणाला ते काही सहन होत नाही आहे. आणि रावण आणि जटायूच्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी वीररस ओजो गुण वापरलेला आहे. पक्षाभ्याम परिभूय वीर्यविषयम द्वंद्वं प्रतिव्यूहते तुंडाभ्या सुनिगृष्ट तीक्ष्णमचलः संवेष्टमंचेष्टते तीक्ष्णैः आयसकंटकैरिव नखैः भीमांतरं वक्षसो वज्राग्रैरिव दार्यमाण विषम शिला पाट्यते. असं फार सुंदर वर्णन केलं आहे. पण इथे पण तुमच्या लक्षात येईल की कुठेही तो बोजडपणा दाखवत नाही. लांब समास असले तरी ते झेपतील इतपत त्यांच्यात अर्थ सुगमता यायचा तो प्रयत्न करतो. हे भाषाची शैली विशेष. तो म्हणतो पंखांनी प्रहार करून पराक्रमाचा विषय झालेल्या द्वंद्वयुद्धात रावणाला हा जटायू गुंतवतोय आणि अतिशय स्थिर आणि कठीण आणि तीक्ष्ण चोचीने त्याला ओरबाडतोय, त्याला बुचकारतोय, चावल्यासारखं करतोय आणि लोखंडाच्या धारदार खिळ्यांसारखं नखांनी त्या रावणाची छाती विदीर्ण करतोय आणि वज्रांगाने कठीण पर्वताच्या शिळा फोडाव्यात त्याप्रमाणे जटायू रावणाला विदीर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, ते सीतेला वाचवण्यासाठी. म्हणजे आपले प्राण पणाला लावून तो खूप मोठं चांगलं काम करतोय. आणि हे करत असताना संतापलेल्या रावणाने त्याच्या उजव्या खांद्यावर प्रहार केला. अरे रे जटायू खाली पडला. हे थोडंसं युद्धाचं वर्णन अनेक रसांचा परिपोष कवीला करायला मोह होतो नाटकात. तर त्यामुळे इथे थोडा वीररसाचा भाग दाखवलेला आहे आणि त्यांचं युद्ध दाखवलं आहे. संतापलेला जटायू आहे, संतापलेला रावण आहे आणि त्या दोघांचं त्या म्हणतो कृत्वा स्ववीर्य सदृशं परमं प्रयत्नं क्रीडा मयूरमिव शत्रू अचिंतयित्वा दीप्तं निशाचर पतेः अवधूय तेजः नागेंद्र भग्न वनवृक्ष इव अवसन्नः. जटायू खाली पडला आणि आता जटायू मरेल. त्याला खूप वाईट वाटतं की एक पशु असून म्हणजे पशुपक्षी योनीतला असूनही सीतेला वाचवण्यासाठी किती धडपडतोय जटायू. म्हणजे एखाद्या माणसापेक्षाही अधिक नीतितत्व जपणारा असा आहे म्हणून त्यांना अभिमान वाटतोय. आणि त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. इतकंच काय की रावण हा बलाढ्य शत्रू आहे, पण खेळण्यातला मुराला जसं आपण खिसगंटीला घेणार नाही असं न भीता त्याच्याशी युद्ध करायचा प्रयत्न केला आहे. त्याच्या तेजाला जुमानलं नाही. पण आता मात्र शेवटी खांद्यावरच प्रहार झाल्यामुळे एखादा रानटी जंगली हत्ती वनातला वृक्षपडा त्या हत्तीला एखाद्या हत्तीनी एखाद्या वृक्षाला ढुशी देऊन तो वृक्ष पाडावा तसा तो वृक्ष तसा हा जटायू नाश पावतोय. आणि त्यांना दुःख वाटतं आणि ते जटायूला स्वर्गप्राप्ती मिळो असा आशीर्वाद देतात. आणि मग ते म्हणतात हा वृत्तांत आपण रामाला जाऊन सांगू. काही थोडे बदल आपल्याला हे आढळणार आहेत. इथे हा विष्कंभक संपतो. या विष्कंभकाचं कार्य असं असतं की ते इंटरल्यूड असतं. म्हणजे जे घडून गेलं आहे ते वृत्त आणि वर्तिष्यमान. तर आपल्याला सीतेला पळवून आणलेलं कळलं आहे, जटायूने वाचवायचा प्रयत्न केला कळलं आहे, जटायू मरण पावला हे वृत्त इथे कळलेलं आहे. आणि हे आता तिकडे रामाला कळलं तर पुढे सगळं ॲक्शन घेता येणार आहे ना. त्यामुळे ते म्हणतात आपण रामाला जाऊन सांगू. आणि मग आता आपल्याला इथे असं वेगळं दृश्य दिसतं आहे. आणि ह्या दृश्यामध्ये द्वारपालिका आणि कांचुकी यांचं काही बोलणं चाललं आहे की सुमंत्र आपलं काम करून आलेत का. तर कांचुकी म्हणतो मला माहीत नाही, कारण का हृदयस्थित शोकाग्नि शोषितम आननम आगतम दृष्ट्वैवाकुलम आसीन्मे सुमंत्रम अधुना मनः. म्हणजे आपल्याला हे कळलं होतं की भरत तिकडे गेलेला आहे आणि सुमंत्र आणि भरत परत आलेले आहेत. त्यामुळे इकडे राजवाड्यातली ही चर्चा आपल्याला दिसते. हे दृश्य वेगळ्या ठिकाणचं आहे. आणि मग द्वारपालिका म्हणते की येतच श्रुत्वा पर्याकुलमिव मे हृदयम. मला गलबलल्यासारखं होतं, आला भरत सुमंत्र, तर काय आहे नक्की काय घडलं आहे. आणि मग कांचकी म्हणतो
की मी सांगतो, द्वारपालिकेला म्हणतो की जाऊन पटकन सांग मी आलो आहे. आणि हे सगळं वर्णन जे आपल्याला काही खूप याची गरज नाही आहे, पण आपल्याला हे दृश्य कुठे चाललं आहे कळावं म्हणून हे पाहायचं आहे. आणि मग सुमंत्रांच्या आगमनाची उत्सुकता असलेलं वरकल परिधान केलेले, जटापुंज, लालसर मुख दिसणारे असे ऋषी आपल्याला दिसत आहेत. तर तो कोण आहे पहा. तो म्हणतो, अरे विख्यात सद्गुणांचा समूह असलेला, शत्रुपक्षाला मृत्यूप्रमाणे कर्दन काळ वाटणारा, सूर्यवंशाचा तिलकभूत भूषणभूत, इंद्रासमान रामाच्या आज्ञेनुसार पृथ्वीचं रक्षण करण्यास सिद्ध झालेला, वैभवशाली, उदार आणि उंद्या हत्तीप्रमाणे गती असलेला आहे. असं फार सुंदर वर्णन केलेलं आहे भरताचं. प्रख्यात सद्गुणगण प्रतिपक्ष काला तिग्मांशुवंश तिलक स्त्रीदशेंद्र कल्पः आज्ञावशात अखिल भूपरिरक्षणस्था. आज्ञावशात त्यांनी आधीच म्हटलं मी तुझ्या पादुकांचा आज्ञाकारी आहे. आणि श्रीमान उदार कलभेव समानयाना, म्हणजे उंद्या हत्तीची इभ चाल असेल ना तो त्याप्रमाणे गती असलेला हा तो इकडे भरत येत आहे. आणि सुमंत्र वगैरे दिसत आहेत. आणि रामाला पाहून एक क्षणभर सगळ्यांना राम परत आला असं वाटतंय. राम नाही आहे पण असं वाटतंय. ते म्हणतात आर्यांच्या दर्शनासाठी आधीच गेलेले सुमंत्र. भरताचं वाक्य हे. मी पादुकांचा प्रसाद आणि अट घेऊन परतल्यावर प्रजेच्या नेत्रांना आणि मनाला अतिशय सुंदर वाटणाऱ्या रामाला पाहून आता परत आलेत का, अशी सगळी चर्चा चालू आहे. आणि कुठे सुमंत्र, तर हे जे सगळं चालू असतं तेवढ्याच सुमंत्र येतो आणि तो दुःखी आहे. आणि तो म्हणतो, राजाचा मृत्यू मी अनुभवला, राजपुत्रांवरचं संकट पाहिलं, मैथिलीचं हरण इथंच झालं आणि आयुष्याच्या या गुणांमुळे मी दीर्घ अपराध केला असं वाटतंय. त्याला नरपदी निधनम मया अनुभूतम, दुसऱ्यांदा ही आयडिया आलेली आहे, वापरली कवीनी. नृपतीसुत व्यसनम मयैव दृष्टम, राजपुत्रांवरचं संकट पाहिलं आणि श्रुत इहच्या मैथिली प्रणाश, याच आयुष्यात मला हे तिसरं दुःख आता भोगायला लागतं आहे की मैथिलीला पळवून नेलं आहे हे मला कळलेलं आहे. गुण इव बहु अपराधम आयुष्याने, या आयुष्याचं दीर्घायुष्य गुण आहे पण मला तो दोष वाटतो, कारण की खूपच अपराध माझ्या आयुष्याचे केल्यासारखं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या वाईट गोष्टींचा ज्या कुटुंबाचं भरभराट पाहिली त्यांचा नाश व्हायचं भाग्य मला यावं. आणि मग सुमंत्र येत आहे आणि भरताला ते दिसल्यावर तातांसारखी भावना त्याच्याबद्दल आहे भरताच्या मनात. तो म्हणतो, तात या जगापुढे प्रकट झालेल्या पित्यावरील स्नेह आपण पाहिला, अरुंधतीचं दुसरं चारित्र्य म्हणजे सीता आपण पाहिली, अकारण वनवास केलेलं बंधुप्रेम म्हणजे लक्ष्मणाचं वागणं आपण पाहिलं का, असं तो विचारतोय. तात आपली दृष्टस्त्वया लोकाविष्कृत पितृस्नेहा, राम नाही म्हणत, रामाचा विशेष गुण सांगितला आहे. आपली दृष्टम विदाभूतम अरुंधती चरित्रम, सीतेबद्दलचं त्याच्या भरताच्या मनातला हा भाव आहे की पुन्हा दुसरं अरुंधतीचं चरित्र म्हणजे सीतेचं वर्तन. आपली दृष्टम त्वया निष्कारण अवहित वनवासम सौभ्रात्रम, काही कारण नसताना अटीत नसताना सुद्धा भावाच्या प्रेमासाठी निष्कारण वनवास भोगणाऱ्या मूर्तिवंत बंधुप्रेम भेटलं ना तुम्हाला. सुमंत्र म्हणतो, भवती की माम, त्याचं लक्ष नाही, मला विचारतायत. आणि मग मात्र भरताच्या लक्षात येतं की खूप पीडा दिसते, अन्यमनस्क आहेत तात म्हणजे सुमंत्र. म्हणून तो म्हणतो, तुम्ही मार्गात परत आलात का काय. सुमंत्र म्हणतो, कुमार त्वनियोगात रामदर्शनार्थम जनस्थानं प्रस्थिता, अरे तुझ्या आज्ञेवरून मी जर तिकडे गेलो होतो जनस्थानात रामाला भेटायला, तर कथम अहम अंतरा प्रतिनिर्वर्तिष्ये, मी परत कसा येईन. मग भरत म्हणतो, किंतु खलु क्रोधेनं वा लज्जया वा आत्मानं न दर्शयंती, तुम्ही पाहून नाहीत का आलात त्या बंधुप्रेमाला, त्या पित्यावर प्रेम असलेल्या माझ्या भावाला, किंवा त्या अरुंधतीसारखं चरित्र असलेल्या साक्षात सीतेला. तुमच्या चेहऱ्यात कुठलाच आनंद दिसत नाही आहे. तुम्हाला त्यांनी असं काही वाईट वागवलं आहे की ज्या योगे काही रागावलेत आणि क्रोधेने आणि लज्जेने तुम्हाला मुख पण माझ्यासमोर करावं असं वाटत नाही, असं काही घडलं आहे का. तुम्ही असे का दिसता. एकमेकांबद्दल संबंध बघा किती सुंदर टिपले भासाने. तेव्हा सुमंत्र म्हणतो, कुमार कुतक्रोधो विनीतानाम लज्जावा कृतचेतसाम,
तो म्हणतो की विनम्र माणसांना कुठून क्रोध आहे, आणि कृतचेतस म्हणजे ज्यांनी अंतःकरण दृढ स्थिरबुद्धी केलेली आहे त्यांना कसली लज्जा आली आहे. ते लाजिरवाणं कधी वागू शकत नाहीत. मया दृष्टम तू तत्शून्यम तैर्विहीनम तपोवनम. बरं, तपोवनात राहत आहेत म्हणूनही त्यांना लाज वाटायचं कारण नाही, कारण ते स्थिरबुद्धी आहेत. पितृवचनापुढे त्यांना सगळे दुःख तुच्छ आहेत आणि सगळा आनंदच आहे. मग त्यांना कसली आली आहे लज्जा? मग मी का असा दिसतो? तर त्यांच्याशिवाय मला तपोवन पाहायला लागलं. तो म्हणतो कुठे गेले ते? अस्ति किल किष्किंधा नाम वनौकसाम निवासा तत्रगता. असं कळलं की किष्किंधारण्यात गेले. तो म्हणतो बापरे, तिथे गेले जिथे वानरं राहतात. अभिज्ञात पुरुष विशेषा खलू वानरा. वानरांना माणसातला त्यांचे तत्व फरक वागणं काही कळत नाही हो. दुःखिता प्रतिवसन, त्याला वाईट वाटतं, कष्टी झाले असतील. इतकं भरत एकेका गोष्टीसाठी राम लक्ष्मण सीतेची चौकशी करायला सुमंत्राला पाठवलेलं आहे. त्यांच्याशी बोलतो आहे आणि मग सुमंत्र म्हणतो सुग्रीव हा भ्रंशित राज्यात भ्रात्रा ज्येष्ठेन वालीना. ज्येष्ठ बंधू वाली याच्याकडून सुग्रीवाला राज्यभ्रष्ट करून ऋतदारो वसन शैले, म्हणजे पर्वतावर राहत असताना त्याच्या पत्नीचं पण हरण झालं. तुल्य दुःखेन मोक्षिता. हे शब्द खूप महत्त्वाचे. तुल्य दुःखेन म्हणजे तुल्यम दुःख, म्हणजे ज्याचं दुःख दुसऱ्याच्या दुःखासारखं आहे. म्हणजे आता बघा, सुग्रीवाची बायको पळवली आहे आणि रामाला विशेषण तुल्य दुःख वापरलं म्हणजे समदुःखी. म्हणजे असा रामाची बायको पळवली आहे कळतं भरताला. आणि अशा समदुःखी रामाने त्या सुग्रीवाची सुटका केली आहे. म्हणून तो म्हणतो कथम तुल्य दुःखेन नाम. समदुःखी का म्हणलात तुम्ही रामाला? तो म्हणतो अरे रे हंत सर्व मुक्तमेव मया. चुकून बोलून गेला. भरताचा मन इतकं राममय झालं आहे, तो इतका संवेदनशील आहे की तिकडे रामाला काही त्रास झाला तरी भरताच्या आत्म्याला अस्वस्थता वाटते. याचं उदाहरण आहे की तो म्हणतो तुम्ही तुल्य दुःख म्हणाला. आधीच तो म्हणा वानरांच्या राज्यात ते कशाला गेले. वानरांना माणसांचे नियम, स्वस्थता, सुरक्षितता हे काही कळणार आहे का? तिथे दुःखी असतील होते. त्यात जखमेवर मिठाची पोळी म्हणतो ना, किंवा जखमे गळवावर पोळी किंवा जखमेवर मीठ, त्याप्रमाणे झालं की तो तुल्य दुःख शब्द चुकून ह्याच्या सुमंत्राच्या तोंडून निघून गेला. आणि मग तो म्हणतो हंत सर्व मुक्तमेव. अरे रे असं मनाशी म्हणतो आणि उघड म्हणतो न खलु किंचित ऐश्वर्य भ्रंशतुल्यता मम अभिप्रीता. त्याला सीतेला पळवून नेलं हे सांगायचं नव्हतं म्हणून तो म्हणतो नाही नाही, ऐश्वर्यापासून भ्रष्ट झालं की मी राम, तसा सुग्रीव झाला होता म्हणून मी असं म्हटलं. मग मात्र भरता, मी म्हटलं ना की भरताचा अंतरात्मा राममय झाला आहे. तो म्हणला तातकी गुळसे स्वर्गगतेन महाराज पादमूलेन शापितस्या यदि सत्यम न ब्रूया. तुम्हाला दशरथ राजांची शपथ आहे, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आणि रामाच्या प्रत्येक सुखासाठी धडपडण्याची इच्छा असणारा पण रामाबरोबर जाऊ न शकणारा, हे सतत त्याला दुःख आहे. म्हणून तो अनेक वेळा त्यांनी लक्ष्मणाचा असा उल्लेख पण केला की भाग्यवान लक्ष्मण जो रामाची सेवा करू शकतो. म्हणून तो इतका संवेदनशील झाला. आणि मग सुमंत्राला सांगावं लागलं. आणि इथे कारुण्य ह्या अंकात खूप आहे. तो म्हणतो वैरम मुनिजनस्य अर्थे रक्षसा महता कृतम. मुनिजनांसाठी रामाने राक्षसांशी वैर ओढवलेला आहे, कारण तो मुनींचं रक्षण करतोय. आणि म्हणून सीता मायाम उपाश्रित्य रावणेन ततोरुता. रावणाने कपट करून सीतेला पळवून दिली आणि ते म्हटल्यावर भरत मूर्छित पडतो. आणि मग दुःखाने जेव्हा तो पुन्हा सावध होतो तेव्हा तो म्हणतो पित्राच्या बांधव जनेन च विप्रयुक्ता दुःख महत् समनुभूय वनप्रदेशी भार्या वियोगमुपलभ्य पुनर्ममाय जीमूत चंद्र इवखे प्रभया वियुक्ता. त्याला इतकं दुःख होतं. तो म्हणतो पित्रा म्हणजे पित्याचा आणि बांधवजनांचा ऑलरेडी वियोग झालेला आहे. अरण्यात मोठी मोठी दुःख माझा दादा सहन करतोय आणि त्यात परत पत्नीचा वियोग. हे एवढं मोठं दुःख कोसळल्यावर माझा राम हा मेघाने झाकलेल्या चंद्राप्रमाणे निस्तेज झाला असणार आहे. मी काय करू? आणि मग त्याचा संताप अनावर होतो आणि तो म्हणतो अनुगच्छ तू मामतात आहात. तो म्हणतो चला माझ्या मागोमाग. आणि तो निघतो आणि
सुमंत्राला कळतं काहीतरी वेगळाच प्रकार आहे, म्हणून तो म्हणतो कुमार न खलु गंतव्यम देवीनाम चतुशालमिदम, तिकडे नाही जायचं आपल्याला, ते सगळ्या राणी वास आहे, मातांची चतुशाला आहे. तरी भरत काय ऐकत नाही, तो म्हणतो आत्रैव मेकारे, मला इथंच जायचं आहे. कय प्रतिहारे, आणि असं करत करत तो आत शिरतोय, निवेदन वगैरे करून घेतोय. आणि ती प्रतिहारी विचारते काय देवींना सांगू. तो म्हणतो भरताचा एक एक शब्द हा ज्वलंत निखार आहे. हा भरताने न केलेल्या, मी म्हटलं ना जसं आपल्याला तिसऱ्या अंकात दिसलं की न केलेल्या अपराधाचा असेल, तसं आता पुन्हा त्याचा संताप, आक्रोश हा अनावर झालेला आहे. आणि तो म्हणतो प्रतिहारीला की तिथे जाऊन सांग काय निवेदन करायचं. तसं कोण आलं आहे, कथमस्यही भट्टींनाही निवेदय, आम्ही कोणत्या राणीला जाऊन सांगू. आता आधी सांगायला पाहिजे ना, कैकेयी मातेला सांग. हा म्हणतो या माम राजानम इच्छती, एक एक शब्द हा लोखंडी सळईचा चटका हृदयावर द्यावा तसा ऐकणाऱ्याला विदीर्ण करणार आहे. तो म्हणतो जिला मी राजा व्हावा वाटतं ना तिला जाऊन सांग. आता हे कसं सांगणार, ती कोणत्या भाषेत ती असं बोलणार. ती मनाशी म्हणते आता काय होईल आणि निघून जाते. आणि मग आपल्याला कैकेयी आणि प्रतिहारी दिसतात. आणि कैकेयी म्हणते विजय मला भेटायला भरत आला आहे. ती म्हणते हो, रामांकडून तर आता सुमंत्र आले आहे आणि त्या सुमंत्रांसह आता भरत तुम्हाला भेटायला येतोय. आता ह्या अंकामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पण दिसणार आहेत. काही काल्पनिक आहेत, काही सात्विक आहेत. आणि भरताचा संताप हा सात्विक संताप आहे. आणि कैकेयीच्या उदात्तीकरणासाठी इथे काही पावलं उचलली गेलेली आहेत भासाकडून. त्याचा यशापयश हा आपला वैयक्तिक चर्चेचा विषय होऊ शकतो, पण माझी स्वतःची काही मतं मी ह्याच्यातनं मांडीन. कैकेयी म्हणते केन खलु उद्गातेन माम उपालक्ष्यते भरतः, कोणत्या म्हणजे का हा असं बोलतोय आणि उपालक्ष्यते, उपालंब म्हणजे टोमणा किंवा एखादा बोल लावणं. तर असं का बोलतोय तो, काय काय झालं असेल. तर प्रतिहारी म्हणते भट्टीनी येऊ देत का त्यांना आत. आणि ते सगळ्या फॉर्मॅलिटीज होतात आणि मग भरत आत जातो. आणि कैकेयी म्हणते जात विजया मंत्र येते रामस्य सकाशात सुमंत्रा आगता इति. तर भरत म्हणतो आता परम प्रियम निवेदयामी अत्र भवते. हे वाक्य फार सुंदर आहे, याहीपेक्षा तुला प्रिय सांगतो. कारण का की तुझ्या मनात फक्त मुलाला राजा बनवणं किंवा राजमाता या स्वप्नापोटी पूर्ण अयोध्येचा, पतीचा, मुलांचा, सर्व सुखांची राख रांगोळी करूनही जर तू अजून सुखी असशील स्वार्थापोटी, तर तुला त्यावरही आनंदी होईल अशी गोष्ट. अत्यंत उपहासगर्भ असा हा त्याचा उद्गार आहे. तर त्याच्या आत्म्याचा आक्रोश आहे एक प्रकारचा. त्याला ते असह्य होते की कितीतरी वाईट घटना घडत आहेत ज्याला कारण कैकेयी आहे. आणि मी पिक्चरमध्ये नसताना, मला ह्याच्याबद्दल काहीही इच्छा नसताना गोवलं जात आहे, म्हणून तो मागे पुढे बघत नाही. आणि तो आईचा अतिशय अधिक्षेप करून अपमान करतो. आणि तो म्हणतो अगं तुला याहीपेक्षा चांगली वार्ता देतो. मग कैकेयी म्हणते आपी कौशल्या सुमित्राच्या शब्दापैतव्या, हे एक स्त्री सुलभ, मग त्या दोघींना पण बोलू का चांगली वार्ता आहे तर, असं त्यांना विचारते. तर तो म्हणतो न खलु ताभ्याम श्रोतव्य, त्यांनी ऐकावं अशी बातमी नाही आहे. आता बघा सीतेचं अपहरण झालं, ही कुणीच ऐकावं अशी बातमी नाही आहे, पण त्याच्या मनात आईबद्दल संताप असल्यामुळे तो आईला म्हणतो मी असं सांगणार आहे की तुला अतिशय प्रिय वाटेल. आणि त्याच वेळेस म्हणतो कैकेयी माते तू त्या दोघींना बोलवू नकोस, त्यांनी ऐकण्यासारखी ही बातमी नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. हा आपल्या मातेतला आणि आईतला फरक त्यांनी मागेही अंकात सांगितला आहे. तो जेव्हा भेटतो पहिल्यांदा कैकेयीला तेव्हा की तू कुनदी आहेस, दोन चांगल्या पवित्र नद्यांच्यामध्ये वाहणारी. आणि म्हणून तशीच लिंक आत्ता पुन्हा त्यांनी ठाम मत आहे की त्याची पुन्हा त्याच पद्धतीने तो बोलतो की त्या दोघींनी ऐकण्यासारखं नाही. मग ती घाबरते आणि काही आत्मगत ती अरे काय झालं असेल म्हणते. आणि म्हणते सांग रे. तो म्हणतो ऐक यश स्वराज्यम परित्यज्य त्वनियोगात वनंगता, एक एक शब्द ज्याने न्यायाने मिळणारा राज्याचा त्याग तुझ्या आज्ञेवरून केला आणि निघून गेला. तस्य भार्या ऋता सीता, त्याची बायको पळवून देण्यात आली आहे. पर्याप्तस्ते मनोरथा, तुझ्या मनासारखं झालं. भरत इथे बिलकुल घाबरलेला नाही. भरतामध्ये इथे उद्दामपणा किंवा
कैकईला दुखवणं वगैरे हा हेतूच नाही, जे घडलंय ते तो सांगतोय. फक्त ते सांगताना तो कैकेला म्हणतो, तू जे जे करत होतीस, तुला जे जे काटे वाटत होते ते तुझ्या वाटेतनं तू भरपूर दूर केलेस, आणि त्यामुळे आता सीता जाते म्हणजे केवळ अयोध्या असं नाही, तर इक्ष्वाकू कुलाला कलंक लागला की यांना आपल्या पत्नीची सुद्धा रक्षण करता येत नाही असं पुढे लोक म्हणणार. आणि आपली जगत पावनी आणि मातेसारखं वात्सल्याने जिने त्याला 4थ्या अंकात पाहिलं, आपण प्रेमाने वागवलं आहे. पादुका मागितल्यावर ती म्हणते की अहो पहिलंच मागणं आहे तर पूर्ण करा, असं ओथंबून वात्सल्याने भरताचा ऊर भरून जाईल आणि आयुष्यभर भरतजीचा ऋणी राहील असं त्या सीतेने मातेचं प्रेम दिले, जे कैकेईमुळे वंचित झाला होता तो मातृप्रेमाला, ते सगळं त्याला आठवतं आहे. आणि मग तो म्हणतो तुझ्या मनासारखं झालं. आता मात्र कैकेईला काय बोलावं सुचत नाही, आणि तो म्हणतो हंत भोगो सत्वयुक्तानां इक्ष्वाकूणां मनस्विनां वधू प्रदर्शनं प्राप्य अत्र भवती वधू. आणि भरत म्हणतो तुझ्यासारखी सून मिळाल्यामुळे या कुळामध्ये जे सत्वशील आणि मनस्वी स्वाभिमानी पराक्रमी असं जे कुळ होतं त्यात तुझ्यासारखी सून मिळाल्यामुळे सीतेवर हे बळजबरीनं अपहरणाचा प्रसंग ओढवला, याचं सर्व श्रेय माते तुला आहे. आता मात्र इथपासून कैकेईचं उदात्तीकरणाला खूप जोरात जोर धरला आहे भासाने. आणि मग कैकेई मनात म्हणते भवतु इदानीं काला कथयितुम, आता याला सांगितलं पाहिजे. आणि उघड म्हणते बाळा त्वम न जानासी महाराजस्य शापम, तुला महाराजांचा शाप माहीत नाही आहे. ही हा जो क्लायमॅक्सवर गेला म्हणजे रुद्ररस धारण करावा एवढा त्या रुद्ररसाचा जो स्थायी भाव आहे क्रोध, तो अनावर झालेला आहे भरताचा, आणि त्या क्रोधाला खाली आणण्याची गरज आहे. आणि तो क्रोध खाली आणण्यासाठी आता ती संधी साधली असं दाखवलं आहे. म्हणजे भासाच्या दृष्टीने तिने योग्य वेळ साधली, आणि ज्याला हे उदात्तीकरण पटत नाही त्याला वाटतं तिने एक संधी साधली की कुठून तरी तो आपल्याशी चांगलं बोलेल, चांगलं वागेल, आणि म्हणून ती म्हणते की आत्ता हीच वेळ आहे की त्याला सांगावं खरं काय कारण आहे. आणि आपण जर असं पाहिलं तर मूळ रामायण म्हणजे रामायणातल्या मूळ कथानकात अयोध्याकांडात सर्ग 63-64च्या दरम्यान मुनिशापाचं जे रहस्य आहे ते दशरथ त्याच्या मृत्यूपूर्वी काही वेळातच उघड करतो. त्यामुळे रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी कैकेईला हे माहिती असणं असंभव वाटतं. टेक्निकली सुद्धा इथे थोडंसं काय म्हणून आपण विसंगती वाटते. आणि कैकेईचं उदात्तीकरणात माझ्या स्वतःच्या मते तर भास नाही यशस्वी झालेला. भासाला हे जरा वाइंडअप करायच्या दृष्टीने काय ओढून ताणून आणावं लागतं आहे. आणि मग ती म्हणते की हीच वेळ आहे की महाराजांना शाप मिळाला होता. तो म्हणतो काय शाप, तर ती म्हणते नीट ऐका. आणि मग सुमंत्राला सांगायला सांगते की त्यांना सांगा. आणि सुमंत्र म्हणतो पूर्वी मृगयेला गेल्यावर कलश भरताना तो घट भरताना जो आवाज आला तो गजराजाचा रानटी हत्तीचा चित्काराचा वाटला, आणि शब्दवेधी बाणाने महाराजांनी बाण मारला. आणि तो खरं म्हणजे हत्तीचा चित्कार नसून दृष्टीहीन असा महर्षी होता, त्याचा चक्षु म्हणजे डोळाच असावा असा श्रावण बाळ मारला गेला. आणि मग भरत म्हणतो अरे बापरे ही उषा घडली. ते म्हणले तेन उत्तम हृदितस्यांते मुनीना सत्यभाषिणा यथा मो त्वमपि एवं पुत्र शोकात विपस्यसी. आणि त्याने शाप दिला रडत रडत. तो सत्यभाषी हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. सत्यभाषी म्हणजे ज्याचं भाषण सत्य होतं, म्हणजे त्याचं अक्षर पुढे सत्यच ठरणार आहे. त्यामुळे हा फार अघोरी शापाट होता. आणि तो म्हणाला पुत्रशोकाने मी मरतोय तसा तू पुत्रशोकाने मरशील. पण त्यावेळेस मुलबाळ नव्हतं त्याला, त्यामुळे एक प्रकारचा तो वर ठरला. पण त्या क्षणी तो शाप झाला आणि भरताला तो ऐकवत नाही. आणि मग त्याच्या हळवेपणाचा थोडासा लाभ उठवून कैकेयी म्हणते जात एतन निपित्तम अपराधे माम निक्षिप्य पुत्रको रामो वनम प्रेषिता. अरे हे लक्षात घेऊन मी माझ्या बाळाला लाडक्या रामाला वनात पाठवलेलं आहे. न खलु राज्य लोभेन अपरिहरणीया वर्षिशापा पुत्र विप्रवासम विना न भवती. मी राज्याच्या लोकांनी काही केलेलं नाही,
तुला मी आधी सांगितलं की तो सत्यभाषी होता, त्यामुळे तो शाप ब्राह्मणाचा खरा होणार होता आणि तो शाप खरा होईल महर्षींचा. म्हणून मग मी असा मृत्यूने वियोग येण्यापेक्षा वनवासात त्याला पाठवलं की वियोगचं सत्य होईल आणि आपण रामाला मुकणार नाही, असा माझा विचार होता. अशा प्रकारे भासानी जरा इथे कैकेयीचं उदात्तीकरण केलेलं आहे. आणि मग भरत म्हणतो, आता तुल्ये पुत्र विप्रवासे कथम अहम अरण्यम न प्रेषिता. मग रामाला कशाला पाठवलंस, मला पाठवायचं होतं वनात. ती म्हणते, अरे तू ऑलरेडी मामाकडे होतास ना, त्यामुळे तुझा वियोग होता, त्याला काही अर्थ नाही, म्हणून मी हा वियोग घडवून आणला. मग भरत म्हणतो, मग 14 वर्ष हे कारण कुठनं काढलंस, 14 वर्ष आकडा कुठून आला. तेव्हा ती म्हणते, अरे मी जरा घाबरले होते, त्यामुळे 14 दिवस अशी इति वक्तुकामया पर्याकुल हृदययामया 14 वर्षाणी इति उत्तम. गडबडीत मी चुकून 14 वर्ष म्हणून गेले. हे जे वाक्य आहे हे फारसं काही आपल्या मनाला किंवा भाषाच्या एरवीच्या उत्तम संविधानक सुसंगती भान ठेवणाऱ्याला हे पटत नाही. हे असं होतं तर मी तर नेहमी म्हणते, मग ती भरताबरोबर जायचं होतं, म्हणायचं तर मी चुकून 14 वर्ष म्हटलं, 14 दिवसच म्हणायचं होतं, रामाने काय रिॲक्ट केलं असतं ते बघता आलं असतं. तर ते न काहीच नाही आहे. आणि एकदम ती म्हणते मी चुकून 14 दिवसच्या ऐवजी 14 वर्ष म्हटलं, असं ती म्हणून त्याची सहानुभूती मिळवून त्याचा क्रोध खाली आणून आपल्या बाजूने त्याला वळवायचा प्रयत्न करते. हे उदात्तीकरणाचा हा एक प्रयत्न आहे. हा कितपत यशस्वी कितपत केविलवाडा हे ज्याने त्याने ठरवावं. माझ्या मते हा फसवा प्रयत्न आहे उदात्तीकरणीचा. कारण एवढी मोठी बाई हे वाक्य म्हणू शकत नाही की 14 दिवस म्हणायचं म्हणून मी चुकून 14 वर्ष म्हणाले, असं जर वाटत होतं खरंच तिला, तर ती भरताबरोबर गेली असती, मला चल घेऊन, मी पुन्हा माफी मागते आणि त्याला सांगते मला 14 दिवस म्हणायचं होतं, असं काहीतरी करता आलं असतं. ते टाळलेलं आहे. आणि कैकेयीला कोणी नावं ठेवू नये म्हणून लोकांचं उदात्तीकरणाचा ध्यास आणि छंद असणाऱ्या भासानी इथे हा एक बऱ्यापैकी केविलवाडाच प्रयत्न केला आहे, असं माझं मत आहे. आणि मग एकदम भरताला लगेच एवढा संतापलेला भरत म्हणतो, काहीतरी विचार करायला पाहिजे, आला असेल असं तोंडातून. आणि मग सुमंत्र म्हणतो, कुमार वसिष्ठ वामदेव सगळ्यांना हे माहिती आणि त्यांच्या देखत हे सगळं घडलं आहे. भरत म्हणतो, त्रैलोक्य साक्षिणा खलू येते तिष्ट्या अनपराधा तत्र होती. हे इतकं भराभरा पद्धत कशी काय बदलली भरताची. आणि मग वसिष्ठ वामदेवांना मध्ये घालायची गरज हीच आहे की तो त्यांना मानतो, जरी आईला मानत नव्हता आत्ता तरी. त्यामुळे तो म्हणतो, सुदैवानी माझी आई ही निरपराधी आहे आणि आंब यद भर्तृस्नेहात समुत्पन्न मन्नुना मया दूषिता अत्र भवती तत्सर्व मर्शयितव्यम. तो म्हणतो, भावाच्या प्रेमाने मी तुला खूप लागेल असं बोललो ग, मला ते सहन झालं नाही, म्हणून मी वंदन करतो, मला माफी असावी. आणि मग कैकेयी म्हणते, जात का नाम माता पुत्र कस्य अपराधम न मर्शयती. म्हणजे अपराध कैकेयीने केलेत, भोग सल भरताने केला आणि आता इतकं ट्विस्ट आणून बदलून टाकलं की तीच म्हणते, असू देत बाळाचे अपराध, आई कुठली आई पोटात घालत नाही, असू देत, तुझा काय दोष, असं म्हणून कोत्र दोष हा, ठीक आहे तुला असं वाटलं तू बोलून गेलास. आणि मग भरत म्हणतो, ठीक आहे मी निरोप घेतो आणि रामाच्या साह्यासाठी आजच्या आज सैन्य पाठवतो. आणि मग वेलाम इमाम मत्त गजांधकाराम करोमि सैन्योग निवेशनद्धाम बलैस्तरद्भिश्च नयामि तुल्यम ग्लानिम समुद्रम सह रावणेन. तो म्हणतो, मी मदोन्मत्त असे काळवणलेले हत्तींनी काळवणलेला असा हा काठ करून टाकतो. म्हणजे एवढे गजदल वगैरे सैन्य पाठवतो आणि नौकांच्या सैन्याने रावणासह सगळ्या समुद्राला ग्लानी आणतो. इतकं थोडं वीररेश उत्तेजित झाला. आता इथे रुद्र क्रोध गेला, रुद्ररसाचा भाग गेला आणि इथे पुन्हा उत्साह आला आणि वीररस आणि आपल्या भावाला मदत आणि अयोध्येचं रक्षण या सगळ्या यांनी ताबडतोब तो पाठवून देतो असा निरोप की सैन्य ताबडतोब तयार ठेवा. आणि मग एकदम असा एक आवाज येतो आणि कसला आवाज येतो, प्रतिहारी म्हणते, कुमारांचा विजय असो. हा वृत्तांत ऐकल्यावर ज्येष्ठ स्वामीला मूर्छा आली. म्हणजे काय, कौसल्येला. तो म्हणतो, अंबा मोहम उपगता,
एही जात आर्याम आश्वासयिष्यावः, जो सीतेला कुनदी म्हटला आहे आणि जो कैकईला कुनदी म्हटलेला आहे आणि जो माता मानायला तयार नव्हता तो बदलला कैकईच्या वचनाने. इथे थोडं वाईंडअप केल्यासारखंच वाटतं आणि मग तो तिला घेऊन कौशल्येकडे जातो आहे असं दाखवलं आहे. आणि आता आर्येला सावध करू असं म्हणून पूर्णपणे कैकईचं उदात्तीकरण इथे संपलेलं आहे. आणि आधीच आपण पाहिलं की सीतेवर आरोप येऊ नये चोळी मागितली, रामावर बायकोच्यासाठी चोळी आणायला गेला, कळत नाही का त्याला की असं नसतंच म्हणजे कांचन मृग वगैरे, पण ते सगळं बदललं आणि त्या ठिकाणी वेगळा विषय सुरू केला आणि हिमालयातनं ते मृग येतात, ते प्रकट झाले वगैरे असं दाखवलेलं आहे. लक्ष्मणाला बोल सीतेने कुठेही लावला असं येऊ नये म्हणून बरोबर इतिवृत्तवशायत्ता म्हणजे इतिवृत्ताच्या रेंजमध्ये ठेवून आणि त्यक्त्वा अनन्य गुणाम स्थिती म्हणजे राम सीता लक्ष्मण या सगळ्यांना कोणी काही बोलू नये याची काळजी घेऊन त्यांनी सगळं बदललेलं इथे कथानक. आणि आता तर कैकईचं पण उदात्तीकरण करून भासाच्या आत्म्याला खूप शांती मिळालेली आहे आणि आता आपल्याला असं दिसेल की ते कौशल्याच्याकडे येत आहेत. इथे हा अंक संपवलेला आहे, हा 6वा अंक आहे आणि त्यानंतर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण 7व्या अंकाचा अभ्यास करूयात. 6व्या अंकात जटायू हे खूप चांगलं कॅरेक्टर रंगवलेलं दाखवलेलं आहे आणि भरताला अनुताप झाला आहे. जेवढ्या उंचीने क्रोध म्हणजे रुद्र वाढवलेला आहे तेवढ्यात चटकन तो खाली आला. याचं एकच कारण की शाप आणि दुसरं वसिष्ठ मुनी आणि वामदेवांनाही माहिती आहे तर मी त्यांच्याहून श्रेष्ठ नाही, मी मातेवर रागवायला नको होतं. अशा पद्धतीने हा बऱ्यापैकी भराभरा आवरून कैकेयीच्या मनात काही जे राहू नये, कैकेयीच्या बद्दल रसिकांच्या मनात केलविष राहू नये याची त्यांनी खूप काळजी घेतली आहे. प्रयत्न हा बराचसा केविलवाणा वाटतो असं माझं स्वतःचं मत आहे, पण उदात्तीकरणाचा त्याला ध्यासच आहे आणि इथे रसिकांच्या मनातलं कैकेयीच्याबद्दलचं मात्र शल्य जात आहे असं प्रयत्न त्यांनी केलेला आहे. धन्यवाद.